आता मी इथे मला सकाळी एक गृहस्थ भेटायला आले होते. त्यांनी तर मला धडकीच भरवली. म्हणजे सरकार म्हणजे खरंच बाई, आता खरंच या सरकारला घालवायची फारच लवकर वेळ आलेली. त्यांनी मला असं सांगितलं की अनिल जगताप आहेत का इथे? पुढे गेले. हा, इथे अनिल जगताप बसले. अनिल जगतापांनी मला सांगितलं की धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या विविध विकास मागण्या याची आग्रही भूमिका म्हणून ते धरणे आंदोलन करतायत. तर आपलं इन्शुरन्स आहे ना, ते इन्शुरन्स मध्ये सगळ्यात पुढे आहे ते केंद्र सरकार भाषणामध्ये. आधीची जी स्कीम होती त्याच्यात तुम्हाला जर व्यवस्थितपणे जी आपल्या काळातली सरकारमध्ये होती त्याला तुम्हाला 20,000 रुपये मिळायला पाहिजे. आता एक नवीन त्यांनी नियम पत्रक काढले बघा, हे पत्रक आहे ते. या पत्रकाप्रमाणे धाराशिव मधल्या ज्यांनी व्यवस्थितपणे इन्शुरन्स भरलाय त्यांना फक्त आपल्या काळात 20,000 रुपये मिळाले असतील, आता फक्त 1,400 रुपये मिळणार आहेत. बरोबर आहे? माझं भाषण चुकत असेल तर मी थांबायला तयार. आता जुन्यामध्ये 20,000, नवीन मध्ये 1,400. कुठलं सरकार तुम्हाला पाहिजे? 20,000 देणारं पाहिजे का 1,400 पाहिजे? आणि हे सगळं आंदोलन ते लढतायत. मी शब्द देते माझ्या आणि अमोलदादांच्या विरोधात. पुढच्या वेळी जेव्हा पार्लमेंट सुरू होईल, पूर्ण ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 8चे 8 खासदार आणि महाविकास आघाडीचे खासदार पहिला विषय घेतील की ह्या देशातल्या शेतकऱ्याला इन्शुरन्ससाठी हा तुम्हाला हक्काचा पैसा मिळाला पाहिजे. ही फसवणूक आहे. आणि मला आश्चर्य वाटतं की हे नोटिफिकेशन 30 एप्रिलचं आहे. आचारसंहिता चालू असताना हे नोटिफिकेशन निघालं कसं? म्हणजे हा पण गुन्हा आहे, हा पण मी दाखल करणार. आणि मी पार्लमेंट सुरू होईस्तोवर वाट बघणार नाहीये. मी आजच पत्र लिहिणार या देशाच्या शेती मंत्र्यांना की हे काय, ही बनवा बनवी आहे आणि कुठेतरी थांबली पाहिजे.